ग्रंथालीच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। लेखिका प्रतिभा विश्वास यांनी लिहिलेल्या पोलीस नभो मंडळातील 21 IPS नक्षत्र या पुस्तकाचं डिजिटल प्रकाशन आता होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शरदचंद्रजी पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष आणि लेखिका उषाताई तांबे आणि इतर मान्यवर पोलीस अधिकारी या सर्वांच्या सहभागातून हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होणार आहे। भारतीय पोलीस सेवेमधल्या काही अधिकाऱ्यांचं अनुभव विश्व लेखिका प्रतिभा विश्वास यांनी या पुस्तकामधून उलगडून दाखवलंय। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, स्पर्धा परीक्षांचं ध्येय समोर ठेवून आपलं कार्यक्षेत्र सुनिश्चित करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीला अतिशय मार्गदर्शक ठरेल, प्रेरणादायी ठरेल असं हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशित करते। या पुस्तक प्रकाशनामागची आपली भूमिका मांडतायत आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतायत ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर। नमस्कार, आपणा सर्वांचं मी ग्रंथालीच्या वतीने स्वागत करतो। पोलीस नभो मंडळातील 21 IPS अधिकाऱ्यांवर लिहिलेले पुस्तक माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे। ही महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे। विशेष अतिथी म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित आहेत, ही आम्हाला आनंदाची गोष्ट वाटते। आजची उत्सवमूर्ती लेखिका प्रतिभा विश्वास यांनी 21 IPS नक्षत्र कष्टाने एकत्रित आणून वाचकांपुढे त्यांचे कर्तृत्व मांडले आहे। याचा उपयोग विद्यार्थी वर्गाला होणार आहे। सर्वप्रथम मी धनंजय गांगलांना विनंती करतो की आपण शरद पवार साहेबांचं पुस्तक भेट देऊन स्वागत करा। ही वेगळी जर पुस्तकं आहेत असं आपण बसलं तरी हां, आणि विश्वास कुटुंबीय तर्फे त्यांना एक शाल मी संदीप काळेंना विनंती करतो की गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत करा। आजची उत्सवमूर्ती लेखिका हिचं धनश्री धारादेवी स्वागत करा। आणि आज विशेष उपस्थिती लाभली आहे म्हणजे साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष आणि माजी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष उषा तांबे इथे आलेले आहेत। त्यांना पुस्तक भेट द्यावी असं मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। बसा। आता मी थोडंसं ग्रंथालीविषयी बोलणार आहे। ग्रंथालीचं 46वं वर्ष आहे। या 46 वर्षात ग्रंथालीने विविध विषयावरील 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत। दरमहा शब्दरुची मासिक प्रसिद्ध करते। गेले 6 महिने कोरोनाने साऱ्यांचे व्यवहार ठप्प केले आहेत। सांस्कृतिक जीवन थांबलं आहे। याच काळात साहित्याच्या पारावर हा साहित्यिक भेटीचा डिजिटल कार्यक्रम ग्रंथालीने सुरू केला आहे। आजवर त्याचे 20 भाग झाले। दिवाळीत मराठीतील 5 महत्त्वाचे अंक घेऊन डिजिटल माध्यमातून पत्रास कारण की हा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत। याच काळात ग्रंथालीने सोशल मीडियावरून मेधा अलकारी यांचं स्वप्नपंखांना आकाश तिथे आणि जयंत नाईक नवरे यांचं आनंद यात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी यश म्हणजे काय ही पुस्तके प्रकाशित केली। सप्टेंबरमध्ये डॉक्टर हेमा पुरंदरे यांचं वंश अनुवंश आणि भगवान इंगळे यांचं उभारणी या पुस्तकांचे प्रकाशन करणार आहोत। ऑक्टोबरमध्ये अरुण साधूंच्या नावे दिला जाणारा फेलोशिपचा कार्यक्रम असेल। डिसेंबरमध्ये ग्रंथालीचा वाचक दिन असेल। 1 मेला आम्ही महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त 3 पुस्तके मोहरा महाराष्ट्राचा मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान विज्ञान तंत्रज्ञान हीरक महोत्सवी महाराष्ट्र प्रकाशित करणार होतो। करोनाच्या सावटामुळे करू शकलो नाही। ही पुस्तके वाचक दिनी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत। धन्यवाद। लेखिका प्रतिभा विश्वास मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आणि व्याख्यात्या म्हणून कार्यरत आहेत। परिसधर्मी हे त्यांचं याआधी प्रकाशित झालेलं पुस्तक। मुंबई मराठी साहित्य संघाने प्रकाशित केलेल्या साहित्य सूर्यमाला याचं सहसंपादन प्रतिभाजींनी केलंय। अनेक वृत्तपत्र मासिकांमधून त्यांचं लेखन प्रकाशित होत असतं। मुंबई मराठी साहित्य संघ, कोमसाप, विवेक व्यासपीठ याच्या सदस्या, मराठी विषय शिक्षक महासंघ,
शिक्षक भारती महिला विभाग याचं उपाध्यक्षपद अशा जबाबदाऱ्या प्रतिभाताई सांभाळतात. त्याबरोबरच शब्दगंध प्रकाशनाने त्यांचा शैक्षणिक कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केलाय. शाहीर साबळे प्रतिष्ठान आणि साहित्य अकादमी प्रतिष्ठानानेही त्यांचा गौरव केलाय. चर्चा, अनेक मुलाखतींमधून प्रतिभाजींचा सहभाग असतो. या पुस्तकाचा जन्मही लेकीशी झालेल्या चर्चेतून झालाय. स्पर्धा परीक्षांचं शिवधनुष्य पेलणारे आणि पदभार स्वीकारलेले पोलीस अधिकारी, त्यांचा सगळा प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा ही कल्पना मनात आली आणि हे पुस्तक घडलं. या पुस्तकाविषयीचं मनोगत आपण प्रतिभा विश्वास यांच्याकडून जाणून घेऊया. आदरणीय पवार साहेब, माननीय गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब, त्याचप्रमाणे साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय महामंडळाच्या माजी अध्यक्ष उषाताई तांबे मॅडम, ग्रंथालयाचे संपादक सुदेशी हिंगलाजपूरकर आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर. आज हा कार्यक्रम होतोय, मला असं वाटतं की एक प्रकारे स्वप्नवतच आहे असं मला असं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की या कोविडच्या सिच्युएशनमध्ये कार्यक्रम होईल न होईल, बरेच त्याला म्हणजे अनेक अडथळे आले आणि त्या अडथळ्यांची शर्यत पार करत करत आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आणि सर्वप्रथम मला खरंच मनापासून साहेबांचे आणि देशमुख साहेबांचे पण धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी एक उभरती हुई लेखिका म्हणा किंवा तिचं जे काम आहे त्या कामाला खूप महत्त्व दिलं आणि आज या कार्यक्रमासाठी अत्यंत व्यस्त अशा टाइमटेबलमध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली. तर हृदयपूर्वक मी माझ्या सगळ्यांच्या तर्फे साहेबांचं आणि देशमुख साहेबांचं अभिनंदन पण करते आणि स्वागतही करते आणि धन्यवाद पण देते. तर आता या वास्तूचंही मला थोडंसं सांगायला पाहिजे की या वास्तूमध्ये मी गेल्या 25 वर्षामध्ये बऱ्याचदा INTच्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांबरोबर येते किंवा मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक असे अनेक कार्यक्रम इथे होत असतात. फार मोठा वारसा या वास्तूला लाभलेला आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि त्यांच्याच नंतर त्यांचा वारसा चालवणारे पवार साहेब आणि म्हणूनच या वास्तूमध्ये हा कार्यक्रम संपन्न होते ही मला असं वाटतं फार मोठी भाग्याची सगळ्यांच्यासाठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकामध्ये जे काही सांगितलेलं आहे खरं तर सगळ्यांना बऱ्यापैकी ती माहिती आहे, पण थोडक्यात मला असं सांगायला आवडेल की मी जेव्हा स्वतः शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होते तेव्हा मला कधी कुणाचं मार्गदर्शन मिळालं नाही की या अशा काही परीक्षा असतात. तर असं काही मार्गदर्शन मिळालं असतं मला नक्कीच IAS आणि IPSचे जर ऑप्शन्स मिळाले तर मी IPS ऑफिसर झाले असते. इतकं मला या क्षेत्राचं काय आहे आवड आहे. आणि त्याच्यातनं जेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये मला वाटतं 2017मध्ये आमचे माजी प्राचार्य डॉक्टर मगरे सर म्हणाले की विश्वास नांगरे पाटील यांना आपल्याकडे बोलवा, कारण तेही खूप चांगलं काम करते. त्यांचं मन हे विश्वास हे पुस्तक त्यावेळेला खूप गाजतं, आत्ताही गाजते. तर तेही एक प्रेरणास्त्रोत त्या पुस्तकासाठी होऊन गेले. आणि माझी मुलगी अनन्या जी आहे ती पण तिला एक चांगली दूरदृष्टी आहे. तर ती तिच्या शाळेमध्ये ती बॉम्बे स्कॉटिशसारख्या शाळेमध्ये आहे, पण तिथे सुद्धा बरेच विद्यार्थी आता म्हणजे वर्दीचा जॉब किंवा IPS ऑफिसर होणं या गोष्टी म्हणजे मला खूप आश्चर्य वाटायला लागलं की इतकी क्रेज मुलांमध्ये यायला लागलेली आहे. आणि चित्रपटाचा परिणाम तर खैर आहेच आपल्याकडे आणि त्यामुळे एक चांगली बाजू जी आहे, कारण दोन्ही बाजू आहेत. तर मला असं वाटलं की या काही अधिकारी जे आहेत की ज्यांनी या समाजामध्ये इतकं चांगलं काम केलेलं आहे, एक प्रकारे काही जणांनी ते गारुडच केले असं म्हटलं तरी चालेल. मला असं वाटतं साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या काळामध्ये आपले इनामदार साहेब त्यांचं जे कर्तृत्व आहे ते इतकं मोठं आहे की त्यावेळेला फक्त काही अधिकारी आम्हाला माहिती असायचे, त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांची नावं होती. तर या पुस्तकासाठी मी त्यांनाही फोन केला होता आणि विशेष म्हणजे त्यांनी माझा फोन घेतला. त्यानंतर मग त्यांचं देहावसन झालं, त्यामुळे मला जास्त त्यांच्याबद्दल लिहिता नाही आलं. पण इतका चांगला प्रतिसाद या सगळ्या अधिकाऱ्यांनी दिला की जवळजवळ 21 अधिकाऱ्यांबरोबर मी बोलले आणि सगळ्यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त अशा या टाइमटेबलमध्ये सुद्धा पूर्ण वेळ दिला. आणि त्यावेळेला असं वाटायचं की हे खरंच पोलीस अधिकारी आहेत की एक समुपदेशक आहेत, त्यांचं एक बाहेरचं रूप किती वेगळं आहे. म्हणजे त्यांनाही वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत, कारण ते इथे पोहोचतात, ते पोहोचण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, प्रचंड मेहनत करावी लागते. 5-5, 10-10 वर्ष या UPSC परीक्षांसाठी त्यांना म्हणजे त्या स्पेंड करावे लागतात. आणि त्यानंतर अशाश्वती पण नाही आहे की हे करिअर होईल की नाही, पण तरी सुद्धा सगळ्या अपयशावरती मात करून हे सगळे अधिकारी
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे खूप अधिकाऱ्यांची नावं होती, पण त्याच्यामध्ये खूप छाननी केली, म्हणजे गाळणी करत करत मग हे अधिकारी निवडले गेले की ज्यांचा खरंच समाज मनामध्ये त्यांचं काम आणि कर्तृत्व, तसंही हिऱ्यासारखे असे चमकणारे सगळे अधिकारी आहेत. आज लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण झाल्यामुळे खरं आज ते येऊ शकले नाही कोणीच, तर 3-4 जणांना खरं येण्याची इच्छा होती. विश्वास नांगरे पाटील आणि सुहास वारके सर म्हणाले होते की आम्ही शक्यतो येण्याचा प्रयत्न करू, तर त्यांच्या शुभेच्छा मात्र सगळ्यांच्या आहेतच. आणि मला असं वाटतं की हा मराठी टक्का वाढावा UPSC मधला आणि त्याच्यानंतर IPS आणि UPS. पण जेव्हा तुमच्यासमोर आदर्श असतात तेव्हा ते आदर्श बघत आणि शिकत आपण बरंच काही शिकत असतो. आणि मलाही असं वाटतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहेबांचा आदर्श जो आहे की ते आज या स्थानावरती पोहोचलेले आहे ते पण इतके सहजासहजी नाही. त्यांचं जर तुम्ही लोक माझे सांगाती हे आत्मचित्र वाचलं असेल, मी आत्ता एवढ्यातच वाचलं म्हणून मी जास्त त्यांना समजून घेऊ शकले त्या पुस्तकाच्या द्वारे की आज त्यांनी किती परिश्रम केले आणि आजही ते याही वयामध्ये दिवसातल्या जवळजवळ 12-13 तास काम करत असतात. तर हा फार मोठा आदर्श मला असं वाटतं. आणि अजून मला एक सांगता येईल की या पुस्तकाच्या निमित्ताने माझी आणि साहेबांची ओळख झाली. माझी कधीही त्यांच्याशी ओळखही नव्हती, नाही कधी संबंध आला, पण काही पुस्तकाच्या संदर्भातलं मार्गदर्शन, काही अडचणी या संदर्भात मी त्यांना जेव्हा भेटले तर त्या त्यांनी दूर तर केल्याच. आणि मग त्यानंतर मात्र कोविडच्या काळामध्ये मी त्यांचं पुस्तक वाचलं, तर त्याच्यावरती माझी एक सवय आहे की थोडंसं तरी त्या पुस्तकावरती लिहावं. तर मी आपलं थोडंसं परीक्षणात्मक लिहिलं होतं. म्हणजे एक साहित्याची जाण असणं किंवा एक म्हणजे वाचक म्हणून त्याच्याकडे कसं बघतात हे एक उदाहरण. बरेच लोक दुसऱ्यांचे उदाहरणं त्यांच्याबद्दल मी ऐकत होते, पण मला आता सांगायला इतका आनंद वाटतो की एक त्यांना मी दाखवल्यानंतर त्यांनी ताबडतोब अक्षर माझं घाणेरडं असल्यामुळे CS साहेबांना सांगितलं की जरा टाईप करून पाठवा. त्यांना ते कदाचित वाचायला त्रास झाला असेल, मग मी ते टाईप करून पाठवलं आणि परत ह्या कार्यक्रम होण्यासाठी मी 2-3 वेळा त्यांना भेटले. म्हणजे मी पण काय म्हणतात ना, प्रयत्न लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि तो अनुभव मला सुद्धा आला की शेवटी मग त्यांनी होई म्हटलं आणि त्यांनी ते वाचल्यानंतर त्याच्यातल्या सगळ्या चुका मॅडम की अशा लिहून दिला की हे असं चुकलं, हे असं पाहिजे तसं पाहिजे. म्हणजे एक उत्तम वाचक आणि त्याचं ॲप्रिसिएशन, त्याचं प्रोत्साहन, तर तुम्ही लेखिका म्हणून त्याला काय करायचं ते करा. तशा अनेक आठवणी प्रत्येकाकडे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की या वास्तूमध्ये आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. तर नक्कीच या पुस्तकाचं भविष्य उज्ज्वल असेल याच्याबद्दल मला शंका वाटत नाही. आणि असंच त्यांचं प्रोत्साहन हे साहित्यिकांना, त्याचप्रमाणे कुठल्याही मराठी साहित्याचं शारदोत्सव असेल कोणताही असेल तर त्याचं कायम त्यांना प्रोत्साहन असतं. त्याचप्रमाणे अनिलजी देशमुख साहेब आधी साहेब नाही म्हणाल्यामुळे मग मी साहेबांकडे गेले होते. त्यांनी मला सह्याद्रीमध्ये एक म्हणजे वेळ दिली होती. त्यावेळेला त्यांनी पुस्तक बघितलं त्यांना एवढं आवडलं की एवढं सुंदर पॅचेस आहेत, सगळं त्यांनी पटापट वाचलं. तर त्यांचं पण त्या पुस्तकावरचं प्रेम जे आहे ते दिसून आलं. आणि मग तेही म्हणाले की लगेच सह्याद्रीत कार्यक्रम करून टाकूया, पण पुन्हा हे कोविडचं सिच्युएशन्स वगैरे सगळं. आणि आजही ते या कार्यक्रमाला खूप आवर्जून उपस्थित आहेत. आम्ही त्यांना म्हणजे लहानपणापासून दोघांना ऐकत आणि पाहतच राजकारण काय असतं ते बघत आलेलो आहोत. त्यामुळे सर पण इथे उपस्थित आले या सगळ्या परिस्थितीमध्ये, त्याबद्दल सरांचंही मला खूप कौतुक वाटतं. आणि साहजिकच महाराष्ट्र दलाचा, पोलीस दलाचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे, इतका उज्ज्वल आहे. 3,500 वर्षांची परंपरा या आपल्या दलाला आहे आणि महाराष्ट्र हे भारतातलं 3ऱ्या नंबरचं इतकं सक्षम असलेलं पोलीस दल आहे आणि त्याचा इतिहासही इतका जाज्वल्य आहे. तर त्या दृष्टीने काम करता आलं, अभ्यास करता आला, काही लेखन लिहिता आलं. आणि मला अजून एक सांगायला साहेब आवडेल की आता ह्या कोविडच्या काळामध्ये एक आर्ट ऑफ लिव्हिंगची मी योगा टीचर असल्यामुळे गेल्या जवळजवळ 2-2.5 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी रोज 9-10 तास कोर्सेस घ्यायची आणि त्याच्यातनं त्यांचे मला ब्लेसिंग मिळाले त्याहीपेक्षा की खूप त्याचा त्यांना फायदा होतो. तर ह्याची नोंद घ्यावी असं मला वाटतं. आणि हे पुस्तक जे आहे ते सगळ्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या, पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं अशी पण मी इथे आपल्याला विनंती करते. आणि तुम्ही सगळ्याजणांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. सुरेशजींनी मला फक्त 3च मिनिटं दिले होते, पण मला असं वाटतं 3चं मी कदाचित 1 मिनिटं जास्त घेतलं असेल. 45 मिनिटं अजिबात घेतलेले नाही आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि इथे सगळेजण आपण उपस्थित राहिला, सगळे चॅनल झाले. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी मला लिचकर साहेबांचं पण खूप कौतुक करायला लागेल. त्यांनी खूप पाठिंबा दिला. त्यानंतर आपले सतीश राऊत सर आहेत, त्यांनाही मी खूप त्रास दिला सारख्या भेटी आणि सगळं. पण त्यांनी पण मला, ते स्वतः लेखक आहेत, कवी आहेत, काय जाणू शकतात काय पेन असतात एक पुस्तक निर्माण होण्यासाठी.
आणि अशा रीतीने काही अधिकारी आहेत तेही म्हणजे संदीप पाटील, त्यानंतर डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, KP सर, मिलिंद भारंबे या 4 जणांनी पण मला इतकं मानसिक बळ दिला जेव्हा काही अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेला. तर हे सगळे अधिकारी जे आहेत ते समाजसेवेसाठी आहेत पण आपल्याहीसाठी खूप म्हणजे चांगलं नातं जे आहे ते त्यांनी तयार केलं. तर मला असं वाटतं पुढे मला असं चांगलंच काम करायला संधी मिळेल, कारण बरेच लोक म्हणतात आता आमच्यासाठी पण म्हणून. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. मुंबई मराठी साहित्य संघाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळणाऱ्या कार्याध्यक्ष लेखिका प्राध्यापिका उषा तांबे आजच्या कार्यक्रमात वक्त्या म्हणून सहभागी झाल्या आहेत. 30 वर्षांहून अधिक काळ मुंबईतल्या विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केलंय. कॉन्क्रीटचे किमयागार, कहाणी कोयनेची, परिघा बाहेर, काबूल ब्युटिफुल, सेतू बांधियेला सागरी, रोमांचकारी रेल्वे ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. काही पुस्तकांचं सहसंपादन आणि अनुवादही उषाताईंनी केलाय. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून महत्त्वाची जबाबदारी उषाताईंनी सांभाळली आहे. वाङ्मय निर्मिती आणि संस्थात्मक कार्यासाठी दिलेलं मोलाचं योगदान यासाठी डॉक्टर ग.ना. जोगळेकर स्मृती पुरस्काराने उषाताई सन्मानित आहेत. आता या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. मुंबई मराठी साहित्य संघामध्ये संघाचं वय 82 वर्षाचं आहे, परंतु आम्ही नवीन लोक आमच्याकडे यावेत असा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामधलं एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे प्रतिभा विश्वास हे आहे. त्या कीर्ती कॉलेजमध्ये शिकवत असतानापासून आमच्याबरोबर काम करत आहेत आणि आम्ही जे महाविद्यालयीन संमेलनं घेतो त्याच्यामध्ये जी पूर्वतयारी असते, म्हणजे आधी त्यांच्याकडनं स्पर्धा घ्यायच्या, त्यांचे नंबर लावायचे, मग ती मुलं सिलेक्ट करायची वगैरे, या सर्व कामामध्ये प्रतिभाचा फार मोठा सहभाग असतो आणि एकूणच वातावरणामध्ये चैतन्य आणि काहीतरी नवीन होत आहे या संस्थेमध्ये असं वाटायला लावणारी ही आमची एक अत्यंत उमेदीची कार्यकर्ती आहे. तिचं हे छानसं पुस्तक आलेलं आहे, आम्हाला फार आनंद होतो आहे आणि साहित्य संघातर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे मी प्रतिभाचं मनपूर्वक अभिनंदन करते. आपण पवार साहेब आणि देशमुख साहेब आपण या कार्यक्रमाला आलात, तिचं कौतुक केलं, त्याच्याही बद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद. पोलीस नभोमंडळातील 21 IPS नक्षत्र या पुस्तकामध्ये सहभागी असणारे काही पोलीस अधिकारी आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. त्यांचं स्वागत. प्रदीप देशपांडे, संचालक गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे. मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखा मुंबई. कृष्णप्रकाश, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड. संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली. डॉक्टर अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद. आणि तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक. नुकताच साताऱ्याहून त्यांनी सोलापूर ग्रामीण इथे कार्यभार स्वीकारलाय. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची मनोगत आता आपण ऐकणार आहोत. पोलीस नभोमंडळातील 21 IPS नक्षत्र या प्रतिभा विश्वास मॅडम यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथाली मार्फत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या अनुषंगाने मी थोडं विवेचन या ठिकाणी करणार आहे. IPSमधील दिग्गजांच्या पासून ते नवोदितांच्यापर्यंतचा समावेश या पुस्तकाच्या मध्ये आहे आणि KPS गिल साहेब आणि किरण बेदी मॅडम वगळता अन्य सर्व अधिकारी यांच्यासोबत मी कधी कनिष्ठ अधिकारी म्हणून, कधी बरोबरचा अधिकारी म्हणून, सहकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे.
मॅडमची निवड अत्यंत सार्थ आहे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक परीक्षा देऊन IPS होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे अत्यंत प्रेरणादायी असं पुस्तक आहे. खरं तर या इतक्या दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये माझा समावेश होणं हा एक सुखद धक्का होता. परंतु त्यांनी माझी निवड का केली, त्यांचे निकष काय होते याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. पण कोणतीही नेत्रदीपक शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, अत्यंत प्रतिकूल अशी आर्थिक परिस्थिती असतानाही आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून आपण यश संपादन करू शकतो आणि समाजसेवेची एक मोठी संधी आपल्याला उपलब्ध होते असं मला वाटतं. मॅडमनी हे पुस्तक तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. म्हणजे या अधिकाऱ्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांची वेळ मिळवणं, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंगला असलेल्या या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांची वेळ घेणं, त्यातून त्यांची इतकी सविस्तर सखोल त्यांनी जीवनामध्ये इथपर्यंत येण्यासाठी जो संघर्ष केलेला आहे, सेवेमध्ये जो संघर्ष केलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शब्दबद्ध केलेला आहे. मला खात्री आहे की हे पुस्तक सध्या सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्यासाठी आणि जे या सेवेमध्ये प्रवेश करू इच्छितात अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाला सुयश लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मिलिंद भारंबे, सध्या जॉईंट CP क्राईम मुंबई शहर या ठिकाणी कार्यरत आहे. सर्वप्रथम मी ह्या पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखिका प्रतिभाताई बिस्वास यांचा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो की एवढं सुंदर पुस्तक त्यांनी अस्तित्वात आणलेलं आहे. खरं तर प्रतिभाताई माझ्याकडे ज्या वेळेला सुरुवातीला आल्या होत्या त्यावेळेला मी फार रिलक्टंट होतो. अशा स्वरूपाचं मी नॉर्मली कधी इंटरव्ह्यू देत नाही, परंतु त्यांचा सातत्याने परसिस्टन्स आणि परसुअन्स असल्यामुळे शेवटी मी तयार झालो आणि आता मला पण खूप आनंद वाटतो की एवढं सुंदर पुस्तकाचा मी सुद्धा एक हिस्सा होऊ शकलेलो आहे. खरं तर म्हणजे ह्या लेखिकेबद्दल बोलायचं तर प्रतिभाताई आपल्या नावाप्रमाणेच अत्यंत प्रतिभावान आणि त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ह्या पुस्तकाची रचना केलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे अगदी आपण म्हणू शकाल आहे की जे 21 सो कॉल्ड स्टार्स आपण यामध्ये इंटरव्ह्यू घेतलेले आहेत त्या स्टार्सचं बॅकग्राऊंड हे अगदी एक मोठ्या स्पेक्ट्रम मध्ये आहेत की अगदी अत्यंत कठीण बॅकग्राऊंड मधून येऊन काही जण चांगल्या बॅकग्राऊंडचे सुद्धा आलेले आहेत आणि त्या सर्वांनी कशा पद्धतीने UPSCचा आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा प्रवास केलेला आहे तो ह्या सर्व गोष्टी या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आणि फार सुंदर शब्दांमध्ये या सर्व गोष्टी त्यांनी इथे मांडलेल्या आहेत. आपण बघायलाच आहे की म्हणजे हे पुस्तक खरोखर स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे खूपच उपयोगी ठरू शकतं. म्हणजे जनरल वाचकांना तर आहेच की त्यांना IPS अधिकारी कशा पद्धतीने तयार होतात, कशा प्रकारच्या बॅकग्राऊंडमध्ये येऊन कशा प्रकारचे चॅलेंजेस त्यांना सामोरे जायचं असतं हे जनरल वाचकांसाठी तर आहेच. पण मी सांगेल की जर विद्यार्थी असतील परीक्षेची जर तयारी करणारे असतील तर त्यांनी हे नुसतं एकदा वाचन करून न ठेवता याच्यातले खरोखर जे चांगले गुण आहेत ज्याच्या म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बघताना किंवा त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे
त्या गोष्टींचा खरोखर एक ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातून कुठले कुठले गुण आपण अंगीकारले पाहिजेत त्याबद्दल एक खूप छान पॅनोरॉमिक व्ह्यू तुम्हाला एका सिंपल अशा पुस्तकामध्ये आपल्याला मिळू शकतं. आय फील व्हेरी सॅड की मी ज्या वेळेला तयारी करत होतो त्यावेळेला अशा स्वरूपाचं कुठलं पुस्तक अवेलेबल नव्हतं, अन्यथा ते सुद्धा मला फार प्रेरणादायी ठरलं असतं. असोत, परंतु हे जे पुस्तक तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपण खरोखर प्रत्येक गोष्ट श्रद्धेने आणि डिटेल वाचावी असं माझं आव्हान राहील. सांगण्याकरता स्पर्धा परीक्षक विद्यार्थ्यांना तर फारच खूप काही गोष्टी असतात ज्या आपण सांगू शकतो. ग्रिट, डिटर्मिनेशन, परसिस्टन्स आणि मेहनत आणि ह्या सर्व गोष्टी आणि अप्रोप्रिएट गायडन्स ह्या सर्व गोष्टी असतातच. ह्या माझ्या मते आपल्याला कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये आपल्याला मिळून जातील, पण त्याच्या मागची जी उर्मी असायला पाहिजे, जी एनर्जी असायला पाहिजे, जो त्याच्या मागचा डिटर्मिनेशन आणि ग्रिट असायला पाहिजे, ते मात्र आपल्यामध्ये स्वतः डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझ्या मते हे पुस्तक त्यासाठी खूपच मार्गदर्शक आणि एक प्रेरणादायी आपल्याला प्रेरणा देणारं ठरू शकतं. मी पुन्हा एकदा प्रतिभाताईंचं आणि प्रकाशकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धा परीक्षकांना शुभेच्छा देतो. जय हिंद. मैं कृष्ण प्रकाश, पुलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड़ पुलिस आयुक्तालय, पुणे, बहुत हर्ष के साथ आज प्राध्यापक प्रतिभा विश्वास की पुस्तक पुलिस नभोमंडलातील IPS नक्षत्र को एक बार फिर से उसके परिपूर्ण कलेवर में देखते हुए प्रसन्नता का उद्गार कर रहा हूं कि एक ऐसी पुस्तक है जो ऐसे नक्षत्रों के बारे में है, ऐसे शोभायमान और चमत्कृत ताराओं के बारे में है जो पुलिस नक्षत्र के नभमंडल पर लगातार चलायमान है, जिनके प्रेरणा स्रोत अजस्र है और लगातार लोगों को प्रेरणा देती रहती है. सौभाग्य से मुझे भी इसमें स्थान दिया गया है और मुझे पुलिसिंग कम आयरन मैन, अल्ट्रामैन, अद्भुत शक्तिमान के रूप में ज़्यादा जगह दी गई है. लेकिन जो मुझे जानते हैं और अच्छी तरह से जानते हैं वो मुझे मेरी पुलिसिंग के बारे में ज़्यादा जानते हैं. शायद चूँकि जब प्रतिभा जी मेरे संपर्क में आई तब मैंने आयरन मैन, अल्ट्रामैन और रॉ रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका किया था, तो उसका चस्पा हो जाना स्वाभाविक ही है. जिजुत्सु की तरह जिसमें आपकी ही शक्ति का उपयोग आपके ही खिलाफ किया जाता है, वैसे ही मेरी ही शक्ति जो फिजिकल प्रॉयस है उसको मेरी कार्यकुशलता से बढ़कर कहीं इसमें दिखाया गया है, लेकिन साथ में मेरी कार्यकुशलताओं को भी ढूंढ कर लाया गया है. इसलिए टाइटल पर मत जाइएगा. टाइटल केवल आकर्षण के लिए होता है, जल्द केवल आकर्षण के लिए होता है. टाइटल के अंदर के भाव गहरे और मर्मस्पर्शी होते हैं. यहाँ KPS गिल से लेकर मीरा बोरवनकर मैडम से लेकर माथुर साहब और अरविंद इनामदार जैसे दीप्तिमान सितारे भी मौजूद हैं और उनकी श्रेणी में मुझे रखना मेरे लिए एक गर्व की बात है, अभिमान की बात है. मेरे मित्र विश्वास नांगरे पाटिल, जिन्हें तरुणाई का हीरो कहा गया है और महाराष्ट्र के तरुणों के बीच और खासकर सिविल सर्विसेज सेवा की तैयारी करने वाले या राज्य सेवा तैयारी करने वालों के बीच उनकी लोकप्रियता गगनचुंबी है. उनके साथ और तमाम ऐसे लोगों के साथ जिन्होंने बेहतरीन कार्य किए हैं पुलिस विभाग में और उनके विभिन्न आयाम हैं, उनको यहाँ उद्धृत किया गया है.
यहाँ पर मेरे सहकर्मी रही ज्योति प्रिया सिंह के कार्यों का भी बेहतरीन उल्लेख हुआ है। यहाँ मेरे पश्चात जिन्होंने पुलिस विभाग से IPS अधिकारी के रूप में जिन्होंने आयरन मैन का जो टाइटल हासिल किया है वो रविंद्र सिंगल साहब का भी उल्लेख है। तो उन तमाम लोगों के अनुभवों का एक पसारा यहाँ पर है। अगर आप किसी आदर्श व्यक्तित्व की खोज में हैं पुलिस विभाग में, किसी का अनुकरण करना चाहते हैं, तो इस पुस्तक को जरूर पढ़ना चाहिए। पठनीय है, स्तुत्य है, और इसलिए मैं प्रतिभा जी को अपनी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ कि उन्होंने बड़ी मेहनत से इस पुस्तक की सृजना की है। इतने सारे लोगों से जिन्हें अपनी व्यस्तताओं के कारण समय नहीं मिलता था, उनसे संपर्क में आना, उनका समय लेना और उनकी भावनाओं को, उनके जज्बातों को, उनकी उपलब्धियों को उकेरना कोई आसान काम नहीं है। खुद अगर मेरा अनुभव लें तो मैं अपनी व्यस्तताओं के कारण उन्हें समय नहीं दे पा रहा। उन्हें 3 बार मेरे पास आना पड़ा और तब जाकर मेरे अंदर के जो चीज़ें थी जिसे वो जानना चाहते थे वो सामने ला पाई। लबो लुबाब मैं ये कहना चाहूँगा कि ये पुस्तक एक मार्गदर्शक होगा, एक ऐसा किस्सा गो होगा जो आगे आने वाली पुलिस अधिकारियों की कड़ी को एक दिशा देगा और ये दिशा सार्थक होगी जो देश और समाज और राज्य के निर्माण में अपनी भूमिका लगातार निभाते रहेगी। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेखिका सोनोने यांनी लिहिलेले पोलीस नभोमंडळातील नक्षत्रे हे पुस्तक आत्ताच प्रकाशित झालेलं आहे। या पुस्तकामध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीसच्या 21 कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या जीवनातले प्रसंग आणि त्यांची जीवनातली जे जीवनपट होता तो लिहिलेला आहे। निश्चित हे पुस्तक स्कूल्स कॉलेजेसमधल्या तरुण मुलामुलींना एक प्रेरणादायी पुस्तक ठरणार आहे आणि जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना तर एक उत्कृष्ट वाचण्यायोग्य पुस्तक आहे। कारण आम्हीही अशीच पुस्तकं वाचून असेच सिनियर अधिकाऱ्यांना रोल मॉडेल मानून स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती। या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण तरुणी IAS IPS बनतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद। पोलीस नभोमंडळातील 21 नक्षत्र या प्रतिभा विश्वास यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नुकतंच उद्घाटन माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते झालेले आहे। यामध्ये माझा सुद्धा समावेश प्रतिभा विश्वास मॅडमनी केला, याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या पुस्तकामध्ये महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या 21 IPS अधिकाऱ्यांची मनोगत मुलाखतीच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे। या अधिकाऱ्यांचा प्रवास, स्पर्धा परीक्षेचा त्यांचा प्रवास कसा झाला, त्यांचं शिक्षण, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांना या स्पर्धा परीक्षेचं अट्रॅक्शन कसं वाटलं याविषयी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये मांडणी केलेली आहे। त्याचसोबत या स्पर्धा परीक्षा क्रॅक झाल्यानंतर जेव्हा आपण या पदावर बसतो तेव्हा कुठली आव्हानं आपल्याला असतात आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने आपण याला सामोरं जायला पाहिजे याविषयी सुद्धा चांगलं विवेचन यामध्ये आलेलं आहे। हे पुस्तक खरं तर लिहित असताना फार काही जास्त वेळ आम्ही प्रतिभा विश्वास मॅडमना देऊ शकलो नाही, त्याची खंत वाटते। परंतु बऱ्याचदा अगदी बंदोबस्तात असताना मॅडम तिथे येऊन भेटलेले आहेत। कधी मीटिंगमध्ये असताना फोनवर त्यांनी काही मुलाखतीतले प्रश्न माझे कंप्लीट केले। कधी तर असं झालेलं आहे की प्रवासामध्ये मुंबईला किंवा कुठल्या मीटिंगला जात असताना सुद्धा फोनवर त्यांनी मुलाखत माझी पूर्ण केलेली आहे। या पुस्तकाच्या निमित्ताने निश्चितपणे स्वतःच्या जीवनातील काही प्रसंगांकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी उपलब्ध झाली आणि निश्चितच आमचा हा जो काही अनुभव आहे तो येणाऱ्या काळातील स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या जे येणारे भावी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, मार्गदर्शक ठरेल असा मी विश्वास या पुस्तकाच्या निमित्ताने व्यक्त करतो। या पुस्तकाला आणि प्रतिभा विश्वास मॅडमना मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीमती प्रतिभा विश्वास मॅडम यांनी नुकतेच जे नवे पुस्तक लिहिले आहे ज्याचं नाव आहे पोलीस नभोमंडळातील 21 IPS नक्षत्रे,
या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच पार पडलेलं आहे. माननीय श्री शरद पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय श्री देशमुख साहेब यांनी या पुस्तकाचं विमोचन केलेलं आहे. ग्रंथाली प्रकाशनाचं हे पुस्तक मराठी साहित्यात आणि साधारणतः स्पर्धा परीक्षेच्या जगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी, त्याचसोबत प्रशासकीय अधिकारी, त्यातल्या त्यात विशेषतः पोलीस अधिकारी, त्यातल्या त्यात भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी हे कशा पद्धतीने विचार करतात, त्यांची प्रेरणा काय असते, कुठल्या प्रेरणेतून ते काम करण्याचा प्रयत्न करतात, या सगळ्यांचा उहापोह या पुस्तकात एकदम इंटरेस्टिंग पद्धतीने केलेला आहे. 21 विविध IPS अधिकारी जे महाराष्ट्र काडरमध्ये सेवारत आहेत अशांच्या ह्याच्यामध्ये मुलाखत किंवा अनुभव कथन या माध्यमातून प्रतिभा मॅडम यांनी लिहिण्याचा खूप चांगला इथे प्रयत्न केलेला आहे. जेव्हा जेव्हा एखादा नवा IPS अधिकारी सेवेमध्ये रुजू होतो तेव्हापासून हळूहळू पुढे पुढे त्याचा प्रवास त्याचा किंवा तिचा सुरू होतो. याशिवाय मला एक सांगायचं वाटतं की कोणीही पोलीस म्हणून जन्मत नाही. नोबडी इज बॉर्न अ पोलीसमन ऑर अ पोलीस वुमन, यू बिकम अ पोलीस ऑफिसर. मग तुमचं ते प्रशिक्षण असेल, तुमची परीक्षा देण्याची प्रक्रिया असेल, तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली कर्तव्यावर रुजू होतात तेव्हापासून तुम्हाला मिळालेले भलेबुरे अनुभव असतील, या सगळ्यांमधून तो अधिकारी किंवा ती अधिकारी घडत जाते. आणि ही जी घडण्याची प्रक्रिया आहे ती टिपण्याचं नेमकं काम प्रतिभा विश्वास मॅडमनी केलं आहे असं मला वाटतं. ह्या पुस्तकासाठी मॅडमने घेतलेली मेहनत ही मला विशेष तिचं कौतुक करावं असं वाटतं. कारण त्यांनी मुंबईवरून ह्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांची वेळ पाहून भेटी दिल्या, त्यांचे अनुभव जाणण्याचा प्रयत्न केला आणि ते अनुभव जसेच्या तसे त्यांच्या लेखणीतून उतरवण्याचा मॅडम यांनी इथे प्रयत्न केलेला आहे. जी मुलं मुली स्पर्धा परीक्षेचा विशेषतः UPSCचा अभ्यास करत आहेत त्यांना जर कधी उदासी आली किंवा निराशा आली तर निश्चित त्यांनी हे पुस्तक वाचावं. यातल्या एक एक अधिकाऱ्याचा अनुभव वाचून त्यांना नक्कीच अभ्यासामध्ये उभारी येईल याची मला खात्री आहे. या व्यतिरिक्त आपण ही परीक्षा आणि हे करिअर नेमकं का निवडतो आहोत याच्यामध्ये काही गोंधळ नको, आपली कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, यासाठी देखील या पुस्तकाचा वापर ते निश्चितच करू शकतात. मला एक निश्चित सांगा असं वाटतं की हे पुस्तक सध्या मराठीत आहे, पण या पुस्तकामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे की त्यांनी विविध भाषांमध्ये, हिंदी असो किंवा इंग्लिश, यामध्ये देखील निश्चित हे पुस्तक लिहावं. याशिवाय त्यांनी एक नवी वाट चोखाळलेली आहे आणि आपण फक्त स्पर्धा परीक्षेपर्यंतचा प्रवास पाहतो, परंतु परीक्षेत सिलेक्ट झाल्यानंतरचा पुढचा प्रवास जो आहे तो जाणण्यासाठी मॅडमने विशेष प्रयत्न घेतलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी विशेष प्रश्न आम्हाला विचारले आणि आम्ही कधी थकलो होतो किंवा लेट झाला होता खूप, तरी सुद्धा त्यांनी आमच्याशी अतिशय पॉझिटिव्हली संवाद साधून आम्हाला बोलण्यासाठी किंवा अनुभव कथनासाठी उद्युक्त करून जे आमचं म्हणण्याच्या मागचं सार होतं ते त्यांनी त्यांच्या लेखणीतून पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे पुढच्या 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही हे पुस्तक वाचू किंवा 5 वर्षांनी पुस्तक वाचू तेव्हा आम्हाला देखील ते स्वतःचे अनुभव किंवा इतर अधिकाऱ्यांचे अनुभव वाचून निश्चितच प्रेरणा मिळेल आणि त्याच्यातून अल्टिमेटली महाराष्ट्र जनतेला अधिकाधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. मी प्रतिभा विश्वास मॅडमना, ग्रंथाली प्रकाशन यांना पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन करते की या अशी एक अभिनव पुस्तकाची कल्पना त्यांनी मांडली आणि ते सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि सर्व 21 अधिकाऱ्यांचे 21 IPS अधिकाऱ्यांचे अनुभव त्यांनी इथे यशस्वीरित्या मांडले, ज्याच्यातून जे वाचणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला देखील त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे एक सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. मी पुन्हा एकदा प्रतिभा विश्वास मॅडमचे पोलीस नभोमंडळातील 21 IPS नक्षत्रे हे एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. नुकताच श्रीमती प्रतिभा विश्वास मॅडमने लिहिलेल्या पोलीस नभोमंडलातील 21 IPS नक्षत्र या पुस्तकाचं प्रकाशन माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते आणि राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे.
आणि या 21 अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये या पुस्तकात त्यांनी खूप दीर्घ असे लेख लिहिलेले आहेत. त्यापैकी एक लेख त्यांनी माझ्याबाबतही लिहिला आहे. काही महिन्यांपूर्वी मला आठवतं आहे की मॅडमचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला भेटीची वेळ मागितली. मी त्यांना ऑलमोस्ट सकाळी 8-8:30 वाजता आपण भेटूयात कारण 10 वाजताचा माझा ऑफिसमध्ये जाण्याचा टायमिंग आहे असं मी त्यांना कळवलं. आणि मुंबईवरून चक्क त्या खूप वेळेमध्ये माझ्या घरी आल्या. माझ्या घरीच आमची भेट झाली आणि साधारणतः 1.5 ते 2 तासांची त्यांनी मुलाखत घेतली. आमच्या छान गप्पा झाल्या. ॲक्च्युली ती मुलाखतच नव्हतीच असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडमची प्रश्न विचारण्याची शैली खूप वेगळी आहे आणि खूप मोकळेपणाने आम्ही 1 ते 1.5 तास बोललो आणि त्यानंतर एक सुंदर लेख त्याचा बनवून त्यांनी मला पाठवला. त्याचं कन्फर्मेशन घेतल्यानंतर लवकरच पुस्तकाची पहिली कॉपीसुद्धा त्यांनी मला पाठवली. त्या कॉपीमध्ये मला इतर 20 लोकांचा सुद्धा प्रवास वाचता आला. त्यांच्या कार्यपद्धतीवरती खूप चांगला प्रकाश त्यांनी टाकल्याचं मला पाहायला मिळालं आणि म्हणून माझा एक लेख त्यात असताना सुद्धा बाकीचे 20 लेख हे मला खूप काही शिकवून जाणारे आणि इतरांच्या अनुभवातून माझ्या अनुभवामध्ये भर टाकणारे आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळेच भविष्य काळात जे कोणी अधिकारी होऊ पाहत आहेत, अधिकारी घडू पाहत आहेत, त्यांच्या सगळ्यांच्यासाठी हे एक मार्गदर्शन करणारं पुस्तक ठरेल असं मला वाटतं. ज्या वेळेला मी प्रिपरेशन करत होते आणि सिलेक्शन IPS म्हणून झालं, अगदी त्याही वेळेला मला माहीत नव्हतं की नेमकं काय काम IPS ऑफिसर्स करतात. मला वाटतं की ज्यांना काहीच अनुभव नाही किंवा माझ्यासारख्या बॅकग्राऊंडमधील लोक ज्यांच्या फॅमिलीमधून कधीच कोणी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आलेलं नाही, अशा व्यक्तींना त्या फील्डचं स्वप्न बघत असतानाच एक वास्तववादी चित्र की खरंच ही माणसं काय प्रकारचं काम करतात, काय प्रकारचा वाव त्यांना असतो, काय प्रकारच्या पर्सनॅलिटीज तिथपर्यंत पोहोचू शकतात, याचं खूप चांगलं मार्गदर्शन याद्वारे होईल असं मला वाटतं. मी मॅडमना परत एकदा खूप खूप शुभेच्छा त्यांच्या या पुस्तकासाठी देते आणि माझा लेख यामध्ये संमिलित करून घेतल्याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानते. थँक्यू. बॉम्बे स्कॉटिश या शाळेत शिकलेला आणि सध्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असणारा आमचा वाचक मित्र आदित्य तावडे, त्याचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या या मुलाने हे मराठी पुस्तक वाचलं आणि नुसतं वाचलंच नाही तर स्पर्धा परीक्षा देणं हे त्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता ध्येय झालंय अशी प्रेरणा त्याला या पुस्तकाने दिली. त्याचं मनोगत ऐकूया. नमस्कार, माझं नाव आदित्य महेश तावडे आहे. मी बॉम्बे स्कॉटिश स्कूल माहीम इथला विद्यार्थी आहे. माझे आजोबा हे वर्दीतले तर माझे वडील हे खाकीतले. या वर्दी आणि खाकीच्या उभेत असं मी लहानाचा मोठा झालो. मलासुद्धा हैदराबादला जायचं आहे, पण आर्ची आणि परशा सारखा पळून लग्न करायला नाही तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी इकडे प्रशिक्षण घ्यायला. पोलीस नभोमंडळ IPS नक्षत्र हे पुस्तक माझ्या वर्गमैत्रीण अनन्या विश्वास यांच्या आई श्रीमती प्रतिभा विश्वास यांनी लिहिलेलं आहे. ही पुस्तक आजकालच्या पूर्ण पिढीला मार्गदर्शक ठरेल. माझे वडील मला नेहमी सांगतात की IPS ऑफिसर होणे हे सोपी गोष्ट नाही, पण हे इम्पॉसिबली नाही आहे. जसं समुद्रात भरकटलेल्या नौकांना दीपस्तंभ मार्ग दाखवतो, तसंच हे पुस्तक आजकालच्या भरकटलेल्या पिढींना खूप चांगले मार्गदर्शक करेल. अपक्ष आमदार ते कॅबिनेट मंत्री, अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदांचा कार्यभार ज्यांनी आजवर अत्यंत समर्थपणे सांभाळला आहे असे महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री माननीय अनिल देशमुख. राजकीय क्षेत्राप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातलाही त्यांचा वावर अतिशय उत्साहाचा आणि उपक्रमशील असा आहे, जो महाराष्ट्राने अनुभवला. सांस्कृतिक कार्यमंत्री असताना देशमुख साहेबांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू केला. महाराष्ट्राला ज्यांचा अभिमान आहे अशा विविध कार्यक्षेत्रातल्या मान्यवरांचा गौरव हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन होऊ लागला. त्याबरोबरच चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाआधी राष्ट्रगीत वाजायला सुरुवात झाली, ती सुद्धा देशमुख साहेबांच्या पुढाकारामुळेच. आज या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद देशमुख साहेबांनी स्वीकारले. त्यांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. पोलीस गृहमंडळातील IPS नक्षत्र या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला
प्रामुख्याने उपस्थित असलेले आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर लेखिका श्रीमती प्रतिभा विश्वास, ग्रंथाली प्रकाशनाचे सर्व उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष आदरणीय उषाताई यांच्या सहकारी, उपस्थित सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी प्रतिभा विश्वास यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ह्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका असून सुद्धा त्यांनी एका आकर्षणापोटी IPS अधिकाऱ्याच्या आकर्षणापोटी हे अतिशय सुंदर पुस्तक त्यांना इथे लिहिलं आणि त्यामध्ये जे सध्या जे महाराष्ट्र पोलीसमध्ये अतिशय चांगले अधिकारी आहेत त्यांच्या मुलाखती त्यामध्ये घेतल्यात. आणि या मुलाखतीमध्ये कसं काय अनेक पोलीस अधिकारी ज्या छोट्याशा गावातून संघर्ष करून पुढे आलेत अशा त्या मुलाखती आहेत. त्याचं नेहमी चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन जी नवीन लोक जे नवीन युवा पिढीतील तरुण आहेत की ज्यांना पोलीस सेवेमध्ये काम करायचं आहे यांना चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन मिळेल. आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेबद्दल एक प्रकारची जागृती सुद्धा त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने आपण जे विश्वास नागरे पाटील, संदीप पाटील, तेजस्वी सातपुते अशी सर्व अतिशय चांगले अधिकारी आमच्या पोलीस दलातील आहे. याच्यामध्ये एकच उदाहरण द्यायचं की संदीप पाटील जे सध्या SP ग्रामीण पुण्याला होते, त्यांची आता बदलीचा जेव्हा प्रस्ताव चालू होता त्यांनी माझ्याकडे 3 येऊन सांगितलं की मी आता पुण्याला आहे, मला असं कळलं की तुम्ही मला चांगल्या पोस्टवर मुंबईला देत आहेत, पण मला मुंबईला काम करायचं नाही, मला तुम्ही DIG गडचिरोली द्या. आणि जेव्हा त्यांनी मला 3दा सांगितलं की मी कोणी तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकू नका, मला मुंबईला चांगल्या जागेपेक्षा मला DIG गडचिरोलीला काम करायला आवडेल. आणि आग्रहाने त्यांनी गडचिरोलीचं पोस्टिंग मागून घेतलं. ते दिल्यानंतर मला अनेकाचे फोन आले की इतकं चांगल्या अधिकारी मी गडचिरोली कसे काय पाठवलं परत. मी सांगितलं की त्यांनी स्वतः आग्रह त्यांनी केल्यामुळे त्यांचं तिथे आम्ही पोस्टिंग केलेलं आहे. असे अनेक चांगले अधिकारी त्यांनी पोलीस दलामध्ये आहेत. जुन्या काळामध्ये सुद्धा आता साहेबांच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की अनेक जुलिओ वाजनाथ, रोनी मेंडोसा, DS सोमन, सूर्यकांत जो, सतीश साहनी असे अनेक नामवंत पोलीस अधिकारी साहेबांच्या काळामध्ये त्यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. आणि या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपण पाहिलं की स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आज जरी तुम्ही संपूर्ण स्पर्धा परीक्षेचं चित्र केलं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं UPSचं, तर संपूर्ण भारतामध्ये एक चित्र आपल्याला दिसतं की बिहार सारखं राज्य जे अतिशय मागासलेलं राज्य असून सुद्धा तिथे दुसरे कोणते ॲव्हेन्यूज नाही, इंडस्ट्रीज नाही, टुरिझम नाही, असे कोणते ॲव्हेन्यूज नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये आजच्या काळामध्ये सर्वात जास्ती जर पुढे असेल तर ते बिहार राज्य आहे. कारण तिथल्या तरुणांना जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना दुसरा कोणता ॲव्हेन्यू नाही, कोणताही त्यांना दुसरा मार्ग नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बिहारचे तरुण आज IAS IPS अधिकारी तुम्हाला दिसतात. आज जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर IAS IPS मध्ये जवळ 40% IPS अधिकारी हे बिहारचे आहेत. इतका मोठा टक्का बिहारचा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी टक्केवारी आपल्या भागामध्ये होती, आपल्या IPS मध्ये होती. त्यावेळेस CV देशमुखांचं नाव आहे, त्यावेळेस ICS होते ते. पण त्याच्यानंतर KR रानडे झालं, सौगो बर्वे झालं, त्याचबरोबर राजवाडे साहेब, PG गवई, सुट्टणकर, त्याचबरोबर कर्पेकर आणि आमच्या आतापर्यंत अरुण बोंगिला असे अनेक नामांकित अधिकारी त्यांना आपल्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये सुद्धा होऊन गेले, IAS सुद्धा होऊन गेलेत. अशी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण याच्यामध्ये एक चांगला आपला उद्देश आहे की टक्केवारी आपल्या महाराष्ट्राची वाढली पाहिजे. आज बिहारनंतर UPचा नंबर लागतो. UPचे अनेक तरुण दिल्लीला जातात, तिथे प्रायव्हेट क्लासेस जॉईन करतात, तिथून UPSCच्या एक्झामला बसतात आणि IAS आणि IPS होतात. पण अशा या पुस्तकाच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न आपला आहे की ज्या माध्यमातून ह्या सर्व नवीन अधिकाऱ्यांचं जे तुम्ही मुलाखत घेतल्या आहेत त्या मुलाखती वाचून आपल्या महाराष्ट्रातील युवकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीची आशा त्यांनी इथे व्यक्त करतो. परत काही विश्वास यांचं मी मनपूर्वक इथे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातलं
अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे माननीय शरदरावजी पवार, ज्यांनी 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. केंद्रामध्ये संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, विरोधी पक्षनेते अशी महत्त्वाची जबाबदारी अत्यंत लीलया सांभाळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, संसद सदस्य असणाऱ्या पवारसाहेबांचं साहित्य, संस्कृती, कला, उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यात अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान आहे. आज या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले, त्यांचा परिसस्पर्श या कार्यक्रमाला लाभला, याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो आहोत. राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख, ग्रंथालय यांनी मुंबई मराठी साहित्य संघ संस्थेचे सगळे कुटुंबातले घटक, ज्यांनी हे एका वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संबंधीचं एक उत्तम पुस्तक आपल्या सगळ्यांना सादर केलं आहे. ते लेखिका प्रतिभा विश्वास आणि सहकारी बंधू भगिनी. मला आठवतं की एक दिवशी प्रतिभा विश्वास मला भेटायला आल्या आणि आधी माझी चिठ्ठी आली. माझ्या काही लक्षात येण्यामध्ये विश्वास काय प्रकरण आहे ते काय माझ्या लक्षात येईना. नंतर सहजच त्याच्या आधी माझ्याकडे एक आमचे मित्र होते आणि ते कलकत्त्याचे होते आणि सहजच मी त्याला विचारलं की विश्वास हे नाव मला वेगळं ऐकायला मिळतं. त्यांनी सांगितलं बंगाली नाव आहे. म्हणजे बंगाली नाव आहे आणि माझं पुस्तक तर मराठी आहे. पण नंतर त्यांची भेट झाल्याच्या नंतर त्यांची पार्श्वभूमी समजली. पुस्तक IPS अधिकाऱ्यांच्या संबंधीचं होतं. पुन्हा माझ्या मनामध्ये शंका आली किंवा हा पोलीस दलातल्या घटकांच्या संबंधीचं एक जवळीक त्यांची कशी आली आणि त्याची प्रत मला दिल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं की त्यांचा जन्म नाशिकला झाला आणि नाशिकला निवासस्थान होतं शेजारी पोलीस स्टेशन होतं आणि त्यावेळेला पोलीस स्टेशनच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना त्या पोलीस स्टेशनमध्ये कधी ना कधी काहीतरी घडत असतं, गर्दी होत असते. त्यामुळे साहजिकच शेजाऱ्यांना औत्सुक्य असतं आणि त्याच्यात एखाद्या स्त्रीला शेजाऱ्यांच्या संबंधीची थोडी माहिती समजली तर ती किती त्याच्यात औत्सुक्य असेल हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे साहजिकच या सर्व पोलीस दलाच्या संबंधी वयाच्या अतिशय लहान वयापासून एक प्रकारचं औत्सुक्य त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्याचं रूपांतर या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. त्यांनी कष्ट घेतले, भेटीगाठी घेतल्या, माहिती घेतली आणि अनेक अधिकाऱ्यांच्या संबंधीची माहिती आज या निमित्तानं मराठी वाचकांच्या समोर ठेवली. एक जन्मांतामध्ये पोलिसांच्या बद्दलचे काही समज असतात, गैरसमज असतात. खूपदा एक खाकी देशातले वर्दी धारक म्हणजे काहीतरी एक वेगळा वर्ग, चमत्कारिक वर्ग असाही समज असतो. पण एका दृष्टीनं अनेकांचं व्यक्तिमत्व त्यांनी पुढे मांडण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळं या खाकी युनिफॉर्ममध्ये काम करणारे आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या संबंधी आस्था असलेले अनेक घटक याच्यामध्ये काम करतात. याचं दर्शन या सगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून झालं आणि माझ्या मते एका दृष्टीनं या अधिकाऱ्यांना न्याय मिळाला. आज ह्या सर्व अधिकारी वर्ग आणि त्यांच्या कामाचे तास हे फारसं लोकांना माहीत असतं. जवळपास पोलीस अधिकारी
पोलीस दलात काम म्हणल्याच्या नंतर अगदी सकाळी 7-7:30 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून तर मध्यरात्रीपर्यंत सुटका नसते. कुटुंबाकडे वगैरे लक्ष नसतं, मुलाबाळांच्याकडे वगैरे लक्ष नसतं, त्यांचं शिक्षण वगैरे काय चाललंय हे बघण्याच्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष नसतं. आणि अखंडपणानं जबाबदारी असती, टेन्शन असतं, कधी काय आणि किती वेळ कोणत्या कामाच्यासाठी जावं लागेल याचा अंदाज नसतो, पण तरीसुद्धा ते अखंडपणाने काम करत असतात. आता सध्या मुंबईमध्ये बरीच चर्चा सुरू झालेली आहे, पण आता मुंबईकरसुद्धा सांगायला लागलेत की मुंबईकरांचं आज खऱ्या अर्थानं संरक्षण करण्याचं काम पोलीस दलातलेच लोक करतात. आणि मुंबईकरांना त्या संबंधीची जाण ही आलेली ही आपल्याला आता प्रकर्षानं वर्तमानपत्रामध्ये दिसते. आणि म्हणून या सगळ्या वर्गाला एक न्याय देण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी अनेकदा पोलीस दलाच्या संबंधीची टीका टिप्पणी व्हायची, ती मी अस्वस्थ व्हायचो. माझं साधारण जीवनामध्ये मी अनेक वर्ष केलं, 50 वर्ष काम करतो, पण मी शासनामध्ये काम केलं बरेच वर्ष. आणि शासनामध्ये काम करण्याची माझी सुरुवात जी झाली 45-46 वर्षाच्या पूर्वी, ती गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून झाली. आणि पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात गेल्याच्या नंतर मंत्रालयात ज्यावेळेला बसलो त्यावेळेला गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली. आणि तेव्हापासून मला या विभागाच्या संबंधीची अतिशय बारकाईने समजली. नंतर मी 4 वेळेला महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अनेकदा होतो. त्या काळात सुद्धा गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्याकडेच असतं किंवा असायचं किंवा माझ्याकडे होतं. आणि त्यामुळे सवर्ण वर्गाचा अधिकाऱ्यांचा माझा फार जवळून परिचय आला. त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या यातना, त्यांच्यात असलेलं कर्तृत्व आणि त्यांच्याकडे असलेल्या अनेक जगण्याच्या बाजू या आलेल्या होत्या. आणि माझ्यात अस्वस्थता कधी यायची की आमचे अनेक साहित्यिक मधून त्यांच्या संबंधी द्यायचे. काही कोणी सखाराम म्हणून पोलीस कॉन्स्टेबलला म्हणायचं, कोणी आणखीन कोणाला काही म्हणायचं. पण आता दिवसेंदिवस बदलतं याचा माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे. आता या सगळ्या नवमंडळाची यादी बघितल्याच्या नंतर यातले बहुसंख्य अधिकाऱ्यांनी माझ्यावर कधी काम केलेलं नाही. मला लांबून माहिती आहे त्यांच्या संबंधीची. पण माझ्या अनेक वर्षाच्या पोलीस दलातल्या सेवा वगैरे अनेकांनी माझ्यावर काम केलं. आणि मी महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा नावलौकिक करणारे लोक या क्षेत्रामध्ये पाहिलेले आहेत. मला आठवतं की अगदी सुरुवातीच्या माझ्या काळामध्ये देशाच्या पातळीवर ID मध्ये इन्फॉर्मेशन आणि याच्यामध्ये वसंतराव नगरकर नावाचे ग्रस्त होते, पोलीस अधिकारी, अत्यंत सुसंस्कृत म्हणून सवर्ण देशाचाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संबंधाचा गाढा अभ्यास असलेला आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यापासून सगळ्यांना पोलीस दलाच्या माध्यमातून योग्य वास्तव चित्राच्या संबंधीचं दैनंदिन मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणारे एक हे अधिकारी याच महाराष्ट्रातून तिथे गेलेले होते. मी आत्ताच सांगितलं की ज्यावेळी मी सुरुवात केली या खात्यामध्ये काम करायला तर माझ्याकडं मोरक नावाचे एक अधिकारी होते आणि अतिशय कर्तृत्ववान मोरक हे अधिकारी होते. आणि त्यावेळेला काही गोष्टी अशा असतात की काही गुन्हे घडतात, पोलिसांचा आरोप होतो आणि त्याच्यावरची चर्चा नंतर विधिमंडळात होते. आणि विधिमंडळामध्ये त्या चर्चेच्यामध्ये त्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्यासाठी जर यश आलं नाही तर गृहमंत्री किंवा राज्यमंत्री त्याला प्रचंड टीकेला तोंड द्यावं लागतं. आणि मला आठवतं आहे की ज्यावेळी मोदक हे राज्याचे प्रमुख होते त्यावेळी एक मोठा प्रसंग महाराष्ट्रात झाला. आणि तो प्रसंग असा झाला की मुंबईमध्ये फुटपाथवर झोपणाऱ्या 42 लोकांची हत्या एका वेगळ्या माणसाने केली. रामन. आणि सवर्ण
मुंबई आणि महाराष्ट्र असा अस्वस्थ झालेला होता. विधिमंडळामध्ये त्याचा कोण करतो हे सापडत नाही, त्याचा प्रचंड हल्ला माझ्यावर होत होता. पण शेवटी मोडकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीला त्यांनी रामन राघवन नावाचा त्याचा शोध त्यांनी केला आणि मग पुढं काहीतरी जे करायचं ते केलं. नंतरच्या काळामध्ये ज्यांच्याबद्दल आधी आपण वाचतो, गेल्या 2-4 दिवसात सुद्धा त्यांचे लेख आता काही वाचण्यात आले. एक अतिशय कर्तृत्ववान पोलीस अधिकारी महाराष्ट्राने देशाला दिला आणि त्यांचं नाव म्हणजे रिबेरो हे तर महाराष्ट्राचे प्रमुख होते, मुंबईचे कमिशनर होते. त्यांच्या कालखंडामध्ये म्हणजे अनेक गोष्टी घडल्या गेल्या आणि मुख्यतः इथलं एकंदर त्यांचं कर्तृत्व बघितल्यानंतर देश पातळीवर एक प्रचंड समस्या पंजाबमध्ये निर्माण झाली आणि ती खालिस्तानची होती. आणि त्या खालिस्तानच्या समस्येला तोंड देण्यासाठी काही अधिकाऱ्यांची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये शेवटी केंद्र सरकारने विनंती केली राज्याला की तुम्ही रिव्हरला स्पेअर केलं तर बरं होईल. आणि शेवटी महाराष्ट्राने रिव्हरवर त्या ठिकाणी स्पेअर केलं आणि त्या काळात पंजाबमध्ये खालिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी जी कठोर ही पावलं टाकली गेली त्याच्यामध्ये रिव्हरांचं योगदान खूप मोठं होतं. त्याच्या काळात माझ्याकडे संरक्षण खात्याचं काम होतं आणि त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांनी मलाही सांगितलं की थोडंसं तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि त्यामुळे साहजिकच माझ्या तक्रारी जरा पंजाबमध्ये वाढत होत्या. आणि त्यावेळेला रिव्हरांच्या आणि या लोकांच्या सल्ल्याच्या नंतर रिव्हराने अतिशय उत्तम काम केलं. पण नंतर लष्करातल्या लोकांनी जवानांनी प्लेन ड्रेसमध्ये राहून गावातल्या तरुणांशी संपर्क वाढवला, त्यांच्याशी खेळ गप्पागोष्टी शेती या सगळ्या गोष्टीची अनेक वेळेला त्यांच्याशी एक संपर्क ठेवून विचारविनिमय करायची पद्धत ठेवली आणि त्याच्यातून त्यांना जवळ कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला. पण तिथली परिस्थिती खालिस्तानची दुरुस्त करण्याच्यामध्ये रिव्हरांचं योगदान हे फार मोठं होतं आणि त्याची नोंद केंद्र सरकारने सुद्धा घेतली आणि त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान हा पोलीस खात्याचा सन्मान झालेला मला स्वतःला आठवत आहे. आधी आता मी नेहरू सेंटरचा अध्यक्ष आहे आणि माझ्यावर तिथले जे माझे प्रशासक म्हणून काम करतात त्यांचं नाव सतीश साने, अतिशय उत्तम अधिकारी, मुंबईचे पोलीस आयुक्त होते. अतिशय उत्तम वाचन, विविध प्रश्नाच्या संबंधीचं वगैरे, म्हणजे त्यांच्याशी आता अनेकदा मला कामाच्या निमित्ताने भेटतो. पण ते पोलीस वगैरे ह्याच्यापेक्षा वेगवेगळ्या नवीन पुस्तकाच्या संबंधी त्यांच्याशी चर्चा करायला मोठी एक आनंद मिळतो अशा प्रकारचे ते अधिकारी होते. आणि मला आठवते की 93 साली मुंबईमध्ये दंगली झाल्या आणि त्या दंगली शमवण्याच्यासाठी मोठं काम हे सतीश सानेने केलं. त्याने एक नवीन सिस्टीम सुरू केली की आधी स्वीकारली गेली देशात, त्याला म्हणतात मोहल्ला कमिटी. आणि त्या मोहल्ला कमिटीची स्थापना ही सतीश सानेने करून डायरेक्ट लोकांची रॅफोर्ट कसा त्या मोहल्ल्यामध्ये वाढेल, वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या आणि भाषेच्या लोकांच्यामध्ये याचं एक त्यांनी हे केंद्र त्याच्याकडे उपस्थित केलं आणि त्याचा उपयोग हा निश्चितपणाने झाला. आता सुरुवातीला बोलताना लेखिकेने अरविंद इनामदारांची या ठिकाणी, आता अरविंद इनामदार या ठिकाणी नाही आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत, पण अतिशय परखड आणि प्रामाणिक अशा प्रकारचे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. काही अधिकारी हे त्यांनी काम केलं आणि ते निघून गेले, पण प्रत्येक देशातल्या माणसाला त्यांच्याबद्दलची एक अस्वस्थता वाटते. आणि अशा अधिकाऱ्यांच्यामध्ये मला प्रकर्षानं हेमंत करकरे यांचं नाव येतात. हेमंत करकरे आणि त्यांचा परिवार हा म्हणजे माझ्याशी खरंच त्यांचा फार संबंध होता आणि मला कधी कधी असं एक अस्वस्थता येते
की एक दिवशी माझ्याकडे हेमंत करकरे आणि अनामी राव त्यावेळचे पोलीस आयुक्त होते, हे दोघे आले आणि साधारणतः हा जो काही आता त्या काळात दहशतवाद हा सुरू झालेला होता त्या संबंधीचं मला त्यांनी ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याला कुठल्याच परिस्थितीत नियंत्रित करणारच आणि मुंबईकरांना आम्ही त्या ठिकाणी शांततेनं त्यांच्या घरामध्ये राहता येईल, कुटुंबामध्ये राहता येईल, मुलाबाळांची चिंता असणार नाही, ही स्थिती निर्माण करणारच अशा प्रकारची भूमिका त्यांनी मानली. त्या पद्धतीचं काम ते करत होते. दुर्दैवानं ते इतिहास प्रमुख असताना 26/11 त्या प्रकारामध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते शहीद झाले. एका चांगल्या अधिकाऱ्याला हा देश मोकळा, महाराष्ट्र मोकळेला होता. त्यांच्याबरोबर आणखीन एक तरुण अधिकारी काम करत होते, त्याचं नाव अशोक कामते. आणि अशोक कामते हे 26/11 त्याच्यामध्ये त्या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले. अशोक पाटले त्यांचे वडीलसुद्धा राज्याचे पोलीस प्रमुख होते. नंतर ते आधी DIG होते, नंतर IG झाले. कामते हा परिसर हा मी ज्या भागात नेतो त्या भागातले आणि त्यांचा तालुका पुरंदर आणि ते जिथनं येतात तिथे नेहमी मी त्या भागात जात असतो. माझा मतदारसंघ एकेकाळी होता. तिथं 2 माणसं मोठी कर्तृत्वाने ही बघायला मिळाली आणि जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक ते कामते आणि दुसरं आचार्य अत्रेसुद्धा त्यांचे म्हणजे तिथं सासवडच्या जवळच गावामध्ये ती वाढलेली आणि त्यांचे सगळ्यांचे अतिशय कामते, आचार्य अत्रे या सगळ्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध असायचे. मराठाच्या कार्यालय इथं होतं त्यावेळेला. कधी कधी मराठाच्या कार्यालयात जायची संधी मिळाल्याच्या नंतर संध्याकाळी अत्रे साहेबांच्याकडे जे काही लोक बसलेले असायचे त्याच्यामध्ये कामते कधी असायचे. आणखी हे सगळे त्यांचे पुरंदरवासी असायचे आणि अनेक प्रकारच्या विषयावर गप्पा मारायची संधी, आम्हाला खरं ऐकायची संधी ही मिळायची. आम्ही काही त्यांच्याशी गप्पा मारायचे सगळे तरुण लोक त्या करत होतो. आणि म्हणून अशोक कामते हा अतिशय उत्तम अधिकारी होता. आज दुर्दैवानं एका उत्कृष्ट अधिकाऱ्याला आपण मुकलो, पण त्यांनीसुद्धा या देशाची, या राज्याची सेवा अतिशय चांगल्या प्रकारची केली. अधिकाऱ्यांच्यामध्ये या अनेक वर्षाच्या गृह खात्यातल्या कामाच्यावर एक अधिकारी आणखीन माझ्या लक्षात नेले जातात आणि त्याचं नाव मीरा बोरवणकर. ही पहिली IPS अधिकारी होती आणि खरं ते महाराष्ट्रातलं नव्हतं, त्या पंजाब किंवा तिकडून कुठून ते आलेलं आहे. पण एकदम महाराष्ट्राची समज झाल्या. त्यांचा विवाह इथं झाला आणि मला त्यांचा अनुभव कधी आला अधिक, आणि तो मला अधिक त्यांचा अनुभव आला त्या औरंगाबादला पोलीस कमिशनर होत्या आणि त्यावेळेला नामांतराचा निर्णय मी घेतला होता आणि त्याच्यामुळे एक प्रकारची दंगल सगळी झालेली होती. आणि त्यावेळेला त्या दंगलीला आवर घालण्याच्यासाठी कोणत्याही भक्कमपणानं पावले टाकणाऱ्या अधिकाऱ्याची आवश्यकता सुचवली गेली. त्याच्यात मीरा बोरवणकरांचे नाव आलं. त्या ठिकाणी औरंगाबादला त्यांना पोस्टिंग मिळालं आणि त्या सगळ्या अस्वस्थ असलेल्या, संतप्त असलेल्या समाजाला, तरुणांना योग्य रीतीनं मार्गदर्शन करून त्यांना शांत करण्याच्या कामामध्ये बोरवणकरांचं योगदान हे मोठं होतं, हे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून एक कुणाला अभिमान होता की पहिली IPS अधिकारी, महिला अधिकारी महाराष्ट्रातली. आणि मग त्यांनी अनेक जबाबदारी सांगायला पण या जेलच्या इथं प्रमुख होत्या. आणखीन मुंबईमध्ये त्यांनी काम बऱ्याच त्या काळामध्ये केलेलं होतं. पण भगिनीसुद्धा या सगळ्या जबाबदारी सुपूर्द केल्यानंतर उत्तम काम करू शकते, याचं उत्कृष्ट उदाहरण मीरा बोरवणकरांनी केलं होतं. आणि म्हणून तुम्ही आत्ता ही सवन नावावली जी काढली ही सगळी नव्या पिढीतल्या हल्लीच्या काळातल्या, जसं तुम्ही काहींचा उल्लेख केला, ते अतिशय चांगले अधिकारी आहेत, मी लांबून पाहतो. पण मी ज्यांचे उल्लेख केले ह्या सगळ्यांच्या समवेत जवळून बघण्याची संधी इथे प्रशासनात मला आली. आणि म्हणून तुम्ही हे काम उत्तम केलं
पण दुसरं ज्यांनी काम करून एक इतिहास निर्माण केला, इतरांना खरं मार्गदर्शन केलं, त्यांच्यावरती लिखाण जर केलं तर माझी खात्री आहे त्याची उपयुक्तता ही निश्चितपणानं होती. आणि ते सगळे अधिकारी हे या देश पातळीवर एक प्रकारचं महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांचं कर्तृत्व याचं यथार्थ दर्शन देण्याच्या दृष्टीनं उपयुक्त पडतील. आणि हे जर लिखाण तुम्ही केलं तर माझा दुसराही सल्ला आहे की फक्त ते मराठीतच करू नका, जमलं तर हिंदी आणि इंग्रजीची जर करता आलं तर ते नक्कीच सर्वत्र त्या ठिकाणी जाईल. आणि एकंदर या राज्याच्या प्रशासन यंत्रणेच्या संबंधीचं एक चांगलं चित्र समाजाच्या समोर जाईल. मगाशी बोलता बोलता आपल्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या IAS अधिकाऱ्यांचे नामावली त्यांनी सांगितली. असे अनेक लोक या ठिकाणी येऊन गेले की तुम्हाला कदाचित माहीत नसेल, महाराष्ट्राने त्यावेळचं मुंबई राज्य स्वातंत्र्याच्या नंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्य सचिव त्यांचं नाव MR भट म्हणून होतं. आणि MR भट हे आणि त्यांनी इथली व्यवस्थित घडी बसवण्याच्या त्याच्या आधी इंग्लिश अधिकारी असायचे, पहिले मराठी अधिकारी होते. आणि त्यांनी हे संबंध इथं मराठी अधिकारी भारतीय अधिकारी हे कशी येतील या संबंधीची खबरदारी घेऊन एक महाराष्ट्राची यंत्रणा प्रशासन वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अनेक IAS अधिकारी ते राज्य पातळीवर देशाच्या पातळीवर गेले. त्यांचे अनेक नाव त्या ठिकाणी पिंपळकरांच्यासारखं नाव किंवा देशमुख होते भालचंद्र, त्यांच्यासारखे अनेक नावं सांगता येतील की ज्यांनी देश पातळीवर सुद्धा अतिशय उत्तम प्रकारची कामगिरी केली. तसंच हे IPS अधिकाऱ्यांचं आहे. आणि म्हणून त्यातल्या या दोघांच्याही संबंधीचं जर लिखाण नव्या पिढीला आलं तर माझी खात्री आहे की त्याच्या प्रेरणा या नव्या पिढीला मिळतील. आणि उत्तम प्रशासक होण्याच्या संबंधीची जी कल्पना मनामध्ये होती ती प्रत्यक्ष मूर्त स्वरूपात जाण्याच्यासाठी त्याचा उपयोग होईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ग्रंथालयाचं काम नेहमीच चांगली पुस्तकं आपल्या सगळ्यांच्या सोबत देण्याचं काम असतं. त्यामध्ये एक आणखीन भर त्यांनी या ठिकाणी टाकली. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं या पोलीस नवमंडळातील IPS नक्षत्र या प्रतिभा विश्वास यांच्या पुस्तकाचं विमोचन झालं असं मी जाहीर करतो आणि आपली रजा या ठिकाणी करतो. पोलीस नभोमंडळातील 21 IPS नक्षत्र या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे माननीय भूषण गगराणी यांनी. प्रस्तावनेत ते असं म्हणतात की स्पर्धा परीक्षा देत असताना चांगलं सुस्थिर करिअर, प्रतिष्ठा, सन्मान याची ओढ तरुणांना असते आणि ते चुकीचं नाही. मात्र पद मिळाल्यावर त्याचा वापर समाजासाठी नेमका कसा करावा याचे मार्गदर्शक ठरू शकतील असे अनुभव या पुस्तकामध्ये आहेत. स्पर्धा परीक्षा हे साध्य नसून साधन आहे याचं पक्कं भान या पुस्तकामुळे तरुणांना मिळेल. ग्रंथालयाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक त्याची मूळ किंमत 300 रुपये आहे. सध्या ते सवलतीच्या दरात म्हणजे ₹180 आणि ₹30 या टपाल खर्चासह आपण याची नोंदणी करू शकता. ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवरून आणि वैभव महाराष्ट्राचे या YouTube चॅनलवरून आपण हा कार्यक्रम पाहता आहात. आपल्या प्रतिक्रियाही इथे जरूर नोंदवा. लेखिका प्रतिभा विश्वास म्हणाल्या तसं हे पुस्तक वाचून स्पर्धा परीक्षांची कर्तृत्व शिखरं तरुणांना खुणावू लागतील आणि ती पादाक्रांत करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होईल. UPSCचा मराठी टक्का वाढावा म्हणून केलेला हा लेखन प्रपंच यशस्वी ठरावा, अनेकांना प्रेरणादायी ठरावा या शुभेच्छा. लेखिका प्रतिभा विश्वास यांनाही त्यांच्या पुढच्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आणि हा कार्यक्रम पाहत असलेल्या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानत या कार्यक्रमाचा आम्ही समारोप करतो आहोत. नमस्कार.